स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण परीक्षेच्या उद्दिष्टाने महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। ठीक आहे, पहिला प्रश्न पहा, मी आणि माझा बाप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए व्यंकटेश मांडगुळकर। याचे महत्त्वाचे मुद्दे पाहता, मी आणि माझा बाप व्यंकटेश मांडगुळकर कार्लो बुलोसन नावाच्या एका फिलिपिनो लेखकाच्या लाफ्टर विथ माय फादर या पुस्तकातील कथांचं मराठी रूपांतरण म्हणजे मी आणि माझा बाप हा कथासंग्रह। खालीलपैकी कोणी सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला आहे? पर्याय क्रमांक ए विजय चौधरी। ठीक आहे, याचे महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या। महाराष्ट्र केसरी कोण असा देखील प्रश्न तुम्हाला विचारू शकतो। ठीक आहे, नरसिंग यादव आणि विजय चौधरी या 2 खेळाडूंनी 3 वेळा तीन वेळा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला आहे। नरसिंह यादव मूळचा उत्तर प्रदेशचा। ठीक आहे, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो। महत्त्वाचा मुद्दे लक्षात राहू द्या, ही इम्पॉर्टंट नाव पण लक्षात राहू द्या। नरसिंह यादव मूळचा उत्तर प्रदेशचा मल्ल असला तरी तो महाराष्ट्राकडून खेळतो, त्यामुळे 3 वेळा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवणारा तो पहिला मल्ल म्हटला जातो। महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षीचा आहे? पर्याय क्रमांक ए 1949। आता याचं महत्त्व समजून घ्या। 1949 चा अधिनियम क्रमांक 25, एकूण कलमे किती? 149, अनुसूची किती? 3, एकूण प्रकरणे 11, पूर्वीचे नाव काय? मुंबई दारूबंदी अधिनियम 1949। ठीक आहे, उद्दिष्टे काय? महाराष्ट्रात दारूबंदीच्या धोरणाचे प्रचालन करणे, ते अंमलात आणणे व त्याची अंमलबजावणी करणे। जोजोबा या वृक्षाची लागवड भारतात कुठे केली जाते? पर्याय क्रमांक सी राजस्थान। महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या। संपूर्ण भारतात सुमारे 90% जोजोबाची लागवड राजस्थानमध्ये होते। महत्त्वाचं हे पण लक्षात राहू द्या, 90%। हे युनायटेड स्टेट्स, मेक्सिको, लॅटिन अमेरिका, इस्रायल, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये घेतले जाते। केस आणि त्वचेच्या सामान्य आरोग्य पुनर्संचित करण्यासाठी जोजोबा तेल उद्योगात विशेषतः सौंदर्य प्रसाधनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते। प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? पर्याय क्रमांक ए 1757 मध्ये। 1757 सांगायचं ठरलं तर प्लासीची लढाई जून 2023 इसवी सन 1757 रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यामधील लढाई। ठीक आहे, ह्या लढाईत फ्रेंचाईंनी बंगालच्या नवाबला मदत केली होती। ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती। पुढचा प्रश्न पहा, मिचॉंग या चक्रीवादळाचे नामकरण कोणत्या देशांनी केले आहे? पर्याय क्रमांक डी म्यानमार। थोडक्यात पाहून घ्या आता, मिचॉंग चक्रीवादळ हे 2023 कधी म्हटलं मी 2023 या वर्षातलं उत्तर हिंदी महासागरातलं 6वं आणि बंगालच्या उपसागरात आलेलं 4थं चक्रीवादळ आहे। हे नाव म्यानमारनं सुचवलं असून त्याचा अर्थ होतो शक्ती आणि कणखरता। पुढचा प्रश्न पहा, तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढ झाली तर ध्वनीचा हवेतील वेग किती असतो? पर्याय क्रमांक डी 0.6। प्रत्येकी डिग्री सेल्सिअस तापमान वाढीसाठी ध्वनीचा वेग 0.6 मीटर प्रति सेकंद वाढतो। एस्किमो लोक मासेमारीसाठी कोणती बोट वापरतात? पर्याय क्रमांक बी कायाक। ग्रीनलँड आणि नंतर अलास्का एस्किमोद्वारे वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी बोट कायाक पुरुषांची शिकारी आणि मासेमारी बोट, याच्या विरोधात तिला स्त्रीची बोट असे म्हणतात। पुढचा प्रश्न पहा, महादेवाचे सोमनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी विचारलं तर लगेच सांगायचं त्यांना कोणत्या ठिकाणी? पर्याय क्रमांक डी वेरवाळ। कुठे आहे? गुजरातमध्ये। ठीक आहे, गुजरात। चला याचं समजून घ्या। सोमनाथ मंदिर गुजरात राज्याच्या वेरवाळ या ठिकाणी समुद्रकिनारी वसलेले आहे। शंकर महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ। पुढचा प्रश्न, पांचूचे बेट असे कोणत्या देशाला म्हटले जाते? पर्याय क्रमांक ए श्रीलंका। याचे महत्त्वाचे मुद्दे पहा, पांचूचे बेट हे नाव श्रीलंकेत पाचू सापडतात म्हणून दिलेले नाही। ठीक आहे, पाचू सापडतात नाही तर असं समजणार इथं पाचू सापडतात म्हणून दिलेले आहे, तर ते पाचू सारखे हिरवे दिसते म्हणून दिले। चला पुढचा प्रश्न, राष्ट्रीय बियाणे परिषद 2023 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली? ठीक आहे, आता राष्ट्रीय बियाणे परिषद विचारलं तर मग याची कुठं पार पडली? पर्याय क्रमांक सी संभाजीनगर। आता याचे समजून घ्या। 12व्या राष्ट्रीय बियाणे परिषदचे 11 ते
13 डिसेंबर, लक्षात राहू द्या तारीख पण, 11 ते 13 डिसेंबर 2023. किती दिवस झाले? चला 11 ते 13 डिसेंबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथे आयोजित करण्यात आली. NCRB रिपोर्टनुसार भारतातील सर्वात भ्रष्टाचारी राज्य कोणते? आता सगळ्यात भ्रष्टाचारी राज्य कोणते हे सांगायला वेगळं वाटतं, पण ते आहे महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्राचं समजून घ्या. सलग सध्याचा विचार केला तर सलग महाराष्ट्रामध्ये सलग 3ऱ्या वर्षी सुद्धा देशात पहिल्या स्थानावर आहे. कशामध्ये? भ्रष्टाचारी. इंडियन स्टेट प्रीमियर लीग खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक सी, क्रिकेट. ISPL ही भारतातील पहिले T20 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असेल. या स्पर्धेत मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि श्रीनगरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फ्रँचायझीच्या मालकीचे एकूण 6 संघ सहभागी होणार आहे. खालीलपैकी कोणता गवताळ प्रदेश उत्तर अमेरिका खंडात आहे? पर्याय क्रमांक ए, प्रेयरी. प्रेयरीचं थोडं समजून घ्या. उत्तर अमेरिकेतील समशीतोष्ण गवताळ प्रदेशांना प्रेयरी म्हणतात. प्रामुख्याने ग्रेट प्लेनवर जंगले आणि वाळवंटामध्ये एक पट्टा तयार करतात. उत्तर अमेरिकेतील प्रेयरीज रॉक पर्वताच्या विस्तारामुळे आणि लांब झाल्यामुळे तयार झाल्या. अशा प्रकारे गवताळ प्रदेश उत्तर अमेरिकेत आढळतात. सोपं. चला पुढचा प्रश्न. आमचा बाप आणि आम्ही. पहिला प्रश्न आणि हाताचा प्रश्न मध्ये भरपूर जण कन्फ्यूज होता. काही जण हेच उत्तर देता, याचं उत्तर राहणारे पर्याय क्रमांक बी, नरेंद्र जाधव. भरपूर जण नरेंद्र जाधव पहिल्याला उत्तर सांगता, त्याचं याला सांगता मी आणि माझा बाप. काही जण याचं उत्तर त्याला देऊन टाका, कन्फ्यूज व्हायचं नाही. याचे महत्वाचे मुद्दे समजून घ्या. नरेंद्र जाधव यांनी इसवी सन 1993 लिहिलेल्या आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. यात आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबियाच्या संघर्षाची कहाणी आहे.